हार्दिक स्वागत। नमस्कार क्रीडा रसिक, मी कॉमेंटेटर पुंडलिक ताडकर सर्व क्रीडा रसिकांचं आणि मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या विद्यमाने गेले 3 दिवस हा क्रिकेटच्या माध्यमातून रंगारंग क्रिकेटच्या माध्यमातून खेळाच्या माध्यमातून कार्यक्रम संपन्न होत आहेत, अर्थात जाखमता क्रीडांगण वेलशेत या ठिकाणी। आणि आत्ता जो सामना रंगणार आहे तो I11 डेरेवली वर्सेस कमलपाडा शहाबाज संघाकडून नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि गोलंदाजीसाठी जो आलेला एक गोलंदाज सिरुविक ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये आपलं चांगलं कसब दाखवलं। पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिकांना मी घेऊन जात आहे माय मराठी बोली भाषेमधून धावतं समालोचन ऐकण्यासाठी जाखमता क्रीडांगण मैदान वेलशेत या ठिकाणी। सुरुवात नाणेफेकीचा कौल आणि गोलंदाजीला सुरुवात। राईट हँड वर विकेट कॉमेंट्री एंड कडून गोलंदाजी करत असताना चेंडू बॅटच्या पट्ट्यात न आल्यामुळे उंच मात्र कॉलिंग कोणी केलेले नाहीये। हा एक फुल दो माली ज्याला म्हणतात तसे त्या ठिकाणी असांचा कॅच होता, मात्र कॉलिंग न केल्यामुळे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा फिल्डर एका चेंडूवर धावले। जीवनदान म्हणायला हरकत नाही। धावसंख्या 1 निवडली, धावसंख्या झाली 2। पहिल्या चेंडूवर असांचा कॅच होता, मात्र कॉलिंग नव्हतं ठीक, तालमेल नव्हतं ठीक आणि त्याचा फायदा झाला तो फलंदाजांना। पुन्हा एकदा शुरुविक आपल्याला बोलले याच्या अगोदरचे सुपर कॉमेंटेटर सन्माननीय मर्चंट साहेब यांनी शुरुविकच्या बाबतीत आणि सुंदर मॅच शॉट पद्धती मारल्या स्ट्रेट डाइव अफलातून आणि चेंडू 1 धावेसाठी पुश केला होता। फलंदाज ज्यांचं नाव मी सांगू शकतोय सुमित डोंगरे आणि स्वप्नील कांबळे हे रिलायन्स इंडस्ट्रीच्या एका एम्प्लॉयचे सुपुत्र आहेत, ज्यांनी नावलौकिक क्रिकेटच्या माध्यमातून आपलं अधोरेखित केलं आणि दरम्यान ऑफ साइडनी निगेटिव्ह चेंडू जाताना विजय यांनी अडवला आणि पंच भालचंद्रांच्याकडून वाईटचा इशारा। धावसंख्या 1 नी पुढे गेली, धावसंख्या होतोय ती 4 बिनबाद 3 षटकांचा सामना। पुन्हा काय अच्छा प्रतीक पाटील आणि योगेश घाशे। पुन्हा या ठिकाणी काही मान्यवर मंडळी येत आहेत, त्यांचं सुद्धा मी स्वागत। म्युझिक थांबवा कृपया, म्युझिक, धन्यवाद। राईट हँड वर विकेट कॉमेंट्री एंड कडून सुंदर चेंडू अप्रतिम, मात्र ऑन साइडला चेंडू जाताना मिड विकेट आणि चेंडू खाली 2 फिल्डर आहेत, मात्र कॉलिंग आता नव्हता आणि सुंदर असांचा झेल घेतला सीमारेषेवर विनोद वाटेकर यांनी। वाटकरे आणि बेस्ट फिल्डर ज्याच्या नावावर एक सन्मानित तुरा आहे त्याच वाटकर यांनी हा झेल बाद घेतला आणि पहिला झटका दिला मिड विकेट साइडला। धावसंख्या 1 बाद शहाबाद 4 1 बाद 4। दादा भाई नवरोजी एक आपल्या भारतीय इंडस्ट्रीज मध्ये ज्यांचं नाव आहे, त्यांची आठवण झाली। आपल्या रसिकांमधून कोणतरी दादा दादा आवाज दिला, मात्र आता भाई अप्पा दादा अण्णा भरपूर आहेत। दरम्यान ऑफ साइडनी जाणारा चेंडू पॅडवर आदळला कीपर यांच्या आणि चेंडू फर्स्टली पॉइंट मधून गेला। 1 धावेसाठी लेग बाईचा इशारा असावा, परंतु अजून काही तसं नाहीये आणि बाईचा इशारा पंचांकडनं प्रतीक पाटील यांच्याकडून। धावसंख्या 1 निवडली, धावसंख्या झाली 5 आणि विकेट झाला 1 शहाबाद। सुरू कमलपाडा फलंदाजी करत असताना 1 बाद 5। गोलंदाजी पुन्हा करतोय शुरुविक, एक नामांकित गोलंदाज फलंदाज रायगड जिल्ह्यातून, ज्यांनी आपलं नाव इतिहासामध्ये कोरलं क्रिकेटच्या भाषेमध्ये आणि परराज्यात परदेशात जाऊन सुद्धा आपलं नावलौकिक केलं। आणि दरम्यान एक्स्ट्रा कव्हर पॉइंट झाला, तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहिला चौकार खणखणीत आणि एक ताजगी देणारा हा कमलपाड्यासाठी नक्कीच। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे मास्टर। तर सर मी तुम्हाला सांगू इच्छितोय, जो समोर फलंदाज खेळतोय तो
मुंबईमध्ये अंडर 16 मध्ये लेदर क्रिकेटमध्ये सिलेक्शन झालं होतं. धन्यवाद. खरोखर सर मला ऐकून छान वाटलं की बाळाचे पाय पाळण्यात असा एक धडा होता 6वीला असताना. आज त्याची पुनरावृत्ती आणि प्रत्यक्ष आठवण करून दिलीत आणि त्यांच्याच गोलंदाजीवर एक चेंडू लॉंग ऑन साईडला मॅट शॉट पद्धतीने मारलेला, ग्राउंड शॉट मध्ये मारलेला, एक धावेसाठी धाव संख्या झाली 1 बाद 6. कमलपाडा 10. अनाउन्समेंट करताना थोडंसं मागे पुढे होऊ शकतंय, परंतु जे आमचे गुणलेखक आहेत नीरज पारंगे हे उत्कृष्टरित्या आम्हाला योगदान देत आहेत आणि तेच खरोखर असेल. आणि हा पहिला षटक संपला. 3 षटकांचा सामना सुरू आहे. कमलपाडा वर्सेस आई डेरिवली. आणि सर आपण पाहतोय नवीन गोलंदाज जो येतोय तो म्हणजे सूरज पाटील. अलिबाग एक्सप्रेस या नावानं याला ओळखलं जातं आणि राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स या संघामधून अर्थात RCFच्या संघामधून सुद्धा हा प्रतिनिधित्व करत असतो. तर एकापेक्षा एक खेळाडू आपल्याला आज इथे पाहायला मिळत आहेत. आणि सर हे योगदान आपण खरोखर ज्यांना धन्यवाद देऊया. महाराष्ट्र नवनिर्माण सेने, रोहा तालुका आणि नागोठणा विभागाचे सर्व कार्यकर्ते आणि त्यांना असणारे सर्व देणगीदाते, त्यांच्यामुळेच हे सर्व व्यासपीठ खुलं झालं आणि आज चांगले गोलंदाज चांगले फलंदाज पाहायला मिळालं आणि मान्यवर मंडळींची पदस्पर्श या आमच्या भूमीला, जाकमता क्रीडा मैदानाला, वेलशेत गावाला लावलं आणि तसेच काही इथे महिला मान्यवर उपस्थित इथे झालेले आहेत. एकामागून एक कालपासून कार्यकर्ते, नेते मंडळी आहेत. सामाजिक खरोखर हे भाग्य आम्हाला लाभलं ते केवळ आयोजक मनसे चषकाच्या माध्यमातून. दरम्यान हा इथे थोडीशी हालचाल आणि हा कोणत्या ह्याला घाबरलं काही कळलं नाही. एखाद्या लहान मुलाला चिंबोरी आणून द्यावी रविवारच्या बाजारातून आणि त्या बाळाने ती चिंबोरी सोडावी आणि चिंबोरी निघून जावी, तसाच इथे प्रत्यय दिसला. फॉलोथ्रो मधून आलेला बॉल. टोटल धावसंख्या झाली 3. हा वाईट प्लस 2 धावसंख्या टोटल 1 बाद 13. 13 थोडासा डेंजर आकडा. 13 बोलल्यानंतर रोल नंबर सुद्धा घेत नसतात. आमच्या रिलायन्स मध्ये मी HR मध्ये आहे. 13 नंबरवर कोणच नाव टाकून देत नाहीत. पूर्वी रोल सिस्टीम होती, आता पंचिंग सिस्टीम आली, थंब सिस्टीम आली. त्याच्यानंतर 13 नंबरचा रूम सुद्धा नव्हता. सर तुम्हाला आठवणीच सांगतो, टाउनशिप मध्ये मोठी टाउनशिप आहे आमची, त्याच्यामध्ये शेवटी कॅन्टीन उभारली. परंतु 13 आकडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी फार महत्वाचा आणि तो लकी ठरलाय, कारण विधानसभेमध्ये पहिल्याच विधानसभेमध्ये 13 आमदार निवडून आले होते. सर धन्यवाद. नाही खरोखर आठवणीनं उजाला ह्या व्यासपीठावर सर, मर्चंट सर, खरोखर एक अभिमानाची गोष्ट होते. पण मी ती सांगितली ती निगेटिव्ह आणि आपण सांगितली ती पॉझिटिव्ह. दरम्यान फाईन लेगला दिशेला चेंडू लटकवून काढलेला आहे, सीमारेषेकडे गेलेला आणि या सीमारेषेच्या बाहेर पाहिला पुन्हा एकदा चौकार फाईन लेगच्या दिशेला. धन्यवाद DJ. आणि पुंडलिकजी तुम्हाला आणखी एक इतिहास सांगतो. सचिन रमेश तेंडुलकर ज्यावेळेस खेळत असत त्यावेळेस सर रमाकांत आचरेकर स्टंप वरती एक कॉइन ठेवत असत आणि दिवसभर त्याला फलंदाजी करून सांगत असत की जर नाबाद झालास तर हा कॉइन तुझा. असे जे कॉइन आहेत ते त्यांच्याकडे 13 आहेत. क्या बात है. खरोखर जात्यावर बसावं आणि ओव्या सुटाव्या सर, तेच इथं आज प्रत्यय आलेले आहेत. आपण उत्कृष्ट एक आठवणी सांगतात आणि मला सुद्धा ते पटत आहेत. परंतु एक ही सुद्धा एक मैफिलच आहे, मात्र तिकडे गोलंदाजांची आणि फलंदाजांची पिचवर आहे आणि माईकवर जे आहेत ते एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असे मर्चंटजी कॉमेंटेटर अलिबागचे आणि मी पुंडलिक ताडकर वेलशेत गावचा. पुन्हा एकदा राईट हँड राऊंड द विकेट मारा करतोय कॉमेंट्री एंड कडून. मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा असफल प्रयत्न. चेंडू आणि बॅट यांची कुठेही बेट नाही, म्हणजे एखाद्या मित्रांनी सारखं मिस कॉल करावा आणि आपल्या मैत्रिणीचा मोबाईल ऑफ असावा, तो तिथे कुठेतरी प्रत्यय आला आणि त्याच्यातून हा निर्धाव चेंडू टाकण्यात गोलंदाज यशस्वी झालेला आहे. पुन्हा दुसरा षटक टाकतोय. दरम्यान या ठिकाणी आमच्या पिगोंड्या ग्रुप ग्रामपंचायतीचे थेट लोकमताने निवडून आलेले नवनिर्वाचित सरपंच आदरणीय सन्माननीय श्री संतोषभाई जनार्दन कोळी यांचं आगमन झालेलं आहे. साहेब आपल्याला विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावर बसावं. तसेच त्यांच्या सोबत असलेले सहकारी श्री मनोज ताडकर युवा कार्यकर्ते यांचं सुद्धा या आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत. आपण येऊन व्यासपीठ ग्रहण करावं.
धन्यवाद मटण सर. दुसरा सुद्धा षटक संपलेला आहे आणि 2 षटकांच्या या गोलंदाजीच्या रूपात धाव संख्या झालेली आहे ती 19 आणि विकेट मात्र गमावलेली आहे एकच. म्हणजे तशी जर मानसिकता बघितली तर फलंदाजी संघाची मानसिकता मजबूत आहे, कारण अजून 6 चेंडू आणि 10 खेळाडू त्यांच्या भात्यामध्ये आहेत. ते 10 बाण भात्यात आहेत. एक विकेट अजून गेली तरी हरकत नाही, पण मात्र जास्तीत जास्त धावा कशा खात्यावर आपल्या टीमच्या नावावर जमा होतील. आणि हा एक गडी अंगानं उभानं आडवा त्याच्या रूपानं गावरान गोडवा संदेश बैकर जो कबड्डीपट्टू आहे. 7 जणांनी धरायचं आणि एकट्याने त्यातून पळायचं. इथे मात्र आता त्याच्या साथीला 11 जण आहेत तो पकडून, आणि त्या 11 जणांच्या चमूमध्ये तो गोलंदाजी करतोय आपल्या फलंदाज सुमित डोंगरे आला. चांगले दोघे फलंदाज, दोघांचं कम्युनिकेशन चांगलं जमलेलं आहे. सुमित डोंगरे आणि राईट हँड वर विकेट संदेश बैकर पॅव्हिलियन एंड कडून. हा प्रतिम गोलंदाजी करताना मिडल आणि ऑफ स्टेपच्या बाजूने जाणारा चेंडू, मात्र त्यांना चेंडू जितका पाहिजे त्या पद्धतीने डिफेन्स मध्ये सुद्धा खेळताना अयशस्वी आणि 22च्या रूपात 1 धावेची भर 1 बाद. धाव संख्या 20 बरोबर का 20. हा मनोज पारांगे मी याला खूप खूप धन्यवाद देतोय ज्यांनी. हॅलो. त्यानंतर युवा कार्यकर्ते श्री रोशन शेठ पारंगे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले आहे. पिगोंडा ग्रुप ग्रामपंचायत माजी तंटामुक्ती अध्यक्ष यांचं सुद्धा या आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावर बसावं. धन्यवाद. खरं तर तिन्ही सांजेला पाखरं घरट्याकडे वळतात, गायी गोठ्याकडे वळतात. आता मात्र एक वेगळाच इथे नजारा बघायला मिळतोय, तो म्हणजे सर्वांची पावलं क्रीडा रसिकांची पावलं जागमता क्रीडा मैदानाकडे वळत आहेत. आणि कारणही तेच आहे, एक आगळं वेगळं क्रिकेट, लाखाचं बक्षीस. आहा, बॅक साईडने जाणारा चेंडू चकमा दिला फलंदाजांना. असं हा तर मंडळी मनोज पारंगे मनसेचे चांगले कार्यकर्ते आहेत, तरुण कार्यकर्ते आहेत, आणि त्यांच्या डोक्यातून एक कल्पना आली. म्हणजे एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येकाकडे काहीतरी सुप्त गुण असतं, आणि त्यांनी हा जो पट्टा दाखवलेला आहे समोर अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर 1 2 3 4 रंगामध्ये, अरे ह्या कुत्र्यांना आणि कोंबड्यांना बाजूला करा. आणि पॉइंटच्या पाठीमागे हा चेंडू हलकासा तटवला, मात्र चेंडू हा 4 धाव्यांसाठी गेला आणि पुरेपूर फायदा उचलला त्या फलंदाजांनी. अर्थात धाव संख्या झाली 1 बाद 24. पुन्हा एकदा बैकर यांचा चेंडू ऑफ साइडने जाणारा जोरदार अपेल. कीपर विनोद यांच्याकडून मात्र पंचांवर त्याचा कुठलाही परिणाम नाही. त्याच्यामध्ये उत्साह ज्यादा आणि विश्वास मात्र कमी होता. एक दडपण आणणं हा एक त्यातला भाग आहे क्रिकेटमध्ये, की जास्तीत जास्त जोरात अपील करणं आणि फलंदाजांना कुठेतरी दाबून ठेवणं आणि गोलंदाजांना प्रोत्साहित करणं हा त्यातला एक सुंदर असा हेतू असतो. दरम्यान एक सुंदर असे कबड्डीपट्टू संदेश बैकर इथे गोलंदाजीच्या रूपात आपला जलवा दाखवत आहेत. आणि हा सुंदर चेंडू लॉंग ऑन साइडला डोबाधार शॉट म्हणायला हरकत नाही. खणखणीत षटकार, एक ताजगी भरा. आणि शेवटचा चेंडू, याच्यामध्ये वाईट नो बॉल जर टाकलं नाही तर हा शेवटचा चेंडू. मात्र क्रिकेटच्या शेवटच्या चेंडू पर्यंत अशा पल्लवीत. आणि सुंदर हा लॉंग ऑफ साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि खणखणीत षटकार अगदी शेवटच्या चेंडूवर. सुंदर हा प्रतिम.
धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. डीजे गणेश धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या माध्यमातून ह्या भव्य दिव्य असं लाख मोलाच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन हे करत असताना आज आम्हाला या ठिकाणी खास मुंबईहून आलेल्या मिस अंकिता बेंगळे, फायनलिस्ट ऑफ द क्वीन ऑफ इंडिया, फायनलिस्ट ऑफ मिस जल्लोष, लायन्स क्वीन विनर सन 2019 यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना क्रिकेट चषकाच्या माध्यमातून आणि आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. मी श्री प्रल्हादजी पारंगे, रोहा तालुका चिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना विनंती करतो की आपण माननीय अंकिता बेंगळे यांचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या ह्या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन उपकृत केलं. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. असं सहकार्य आम्हाला लाभावं. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या मिस प्रणाली जंगम मुंबई, मिस रायगड ऑफ व्हिडिओ अल्बम, फायनलिस्ट ऑफ रत्न सिंधू असा त्यांनी पुरस्कार मिळवलेला आहे. त्यांचं स्वागत करतील श्री साईनाथ धुले, रोहा तालुका अध्यक्ष, विद्यार्थी सेना चित्रपट सेना रायगड, उपसंघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना. धन्यवाद, थँक्यू मॅडम. त्यानंतर त्यांच्या सोबत असलेल्या कोरिओग्राफर श्री शैलेश सालुंके साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी श्री गोरखनाथ पारंगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागोठणे विभाग अध्यक्ष, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद साहेब. त्यानंतर त्यांच्या सोबत असलेल्या मातोश्री आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येत आहे. श्री प्रल्हादजी पारंगे. धन्यवाद मॅडम, आपण आलात आणि आमच्या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलीत. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी मी विनंती करतो मी अंकिता बेंगळे मॅडम यांना की आपण या स्पर्धेच्या निमित्तानं 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार वेलसेटकर. I would like to thank Manse Chitrapat Sena for giving me such a great opportunity, and special thanks to Mr. Sainath Dhure for inviting us here. All the best to all the teams, and I'm enjoying this cricket match a lot. All the best. Thank you. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. आपण या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर पुन्हा घेऊन जातोय मैदानाकडे जिथे मॅच रंगलाय एक जबरदस्त मटन. सर आपण सुरू करावं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि वळतोय ते म्हणजे या मैदानाकडे पंकज जाधव ऑन द फायर. पहिला षटकार. मॉन डीजे. धन्यवाद. तर आपण पाहतोय जिंकण्यासाठी 37 धावांची गरज, 18 चेंडू आणि 37 धावा आणि यश. मागच्या वर्षीचा उत्कृष्ट फलंदाज पंकज जाधव. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा आसमान दाखवलाय. यावेळेस मिड विकेट सीमारेषा बाहेर. पुन्हा एकदा आणखी एक षटकार. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय पंकज जाधव हा संपूर्ण भारतामध्ये मी म्हणतोय
किंबहुना भारताच्या बाहेर सुद्धा का प्रसिद्ध आहे, का त्याला डिमांड आहे, मागणी आहे आणि त्याच्या मागे एक नक्कीच एक ग्लॅमर किंवा एक जबरदस्त असं मागणी पाहायला मिळत असते, ती का? पुन्हा एकदा त्याचं उदाहरण तो सादर करत असताना बाळाजी नक्कीच थोडासा विचलित जरूर झाला असेल. यावेळेस मात्र बाळाजी आपली कौशल्यता किंवा कला दाखवतोय, कुशलता दाखवतोय आणि गुडलेन स्पॉटवर टप्पा घेतल्यानंतर काहीसा चेंडू बाहेरच्या बाजूने वळतोय आणि थोडासा यावेळेस खाली सुद्धा राहिला होता. त्या कारणास्तव आपण पाहतोय चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क येत नाहीये आणि बायच्या स्वरूपात एक धाव इथे मिळते. या एका धावेनं धावसंख्या वाढून पोहोचते, ती म्हणजे माझे गुणलेखक नीरज मला सांगत असताना 15 धावा पुन्हा एकदा बाळाजी. ओहो विनोद वाटकरे यावेळेस आपण पाहतोय ठोकतोय काऊ कॉर्नर, सीमारेषा बाहेर षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या सामन्यामध्ये 36 धावांची खेळी साकारणारा विनोद वाटकरे पहिल्याच चेंडूवरती अर्थात आक्रमणाची धार आपण पाहतोय, इथे जबरदस्त तेज करतोय आणि पहिल्याच चेंडूवरती षटकारानिशी आपलं खातं सुद्धा उघडतोय. आपण पाहतोय पाहता पाहता पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 धावफलकावरती लागलेली आहे. जिंकण्यासाठी एकूण अर्थातच 37 धावांची गरज. जवळजवळ 12.33च्या सरासरीने इथे धावा समवायच्या आहेत. 3 षटकांचा हा सामना आणि आता मात्र नवीन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज सिद्धांत. फलंदाजी करत असताना सुद्धा या खेळाडूंना प्रभावित केलं होतं. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले होते आणि एक सन्मानपूर्वक धावसंख्या इथे उभारली होती. पुन्हा एकदा चांगला चेंडू सिद्धांत याचा कव्हर पॉइंट दिशेनं हलक्याच हातानं खेळण्यासाठी परावृत्त केलं होतं, मजबूर केलं होतं असं मी म्हणेन आणि धावसंख्या झालेली आहे 21. पंकज जाधव आपण पाहतोय जो असा खेळाडू आहे अलिबाग तालुक्याचा, अर्थात अलिबाग तालुक्यामधून जे 3 खेळाडू या देशाबाहेर खेळण्यासाठी गेलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा अर्थात खेळाडू पंकज जाधव. ऑप्शनच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू, त्याचा पिछा केला होता, मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि याच कारणास्तव चेंडू आपण पाहतोय पंचांनी सुद्धा स्वैर दर्शविला आणि स्वर चेंडूवरती अवांतर धाव इथे एक मिळते आणि या एका अवांतर धावेने धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या वाढून पोहोचते, ती म्हणजे 22 धावा. विजय बाळाजी अर्थात हे नाव फार मोठं, परंतु या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये कधी राजाचा रंक आणि रंकाचा राव होईल हे सांगता येत नसतं. हेच खरं, पुन्हा एकदा ठोकलाय. ओहो, सीमारेषा बाहेर षटकार. आणि या षटकारानिशी एक उंच उडी घेतले धावसंख्येनं आणि धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 28 धावांवरती. पुन्हा एकदा सिद्धांत जरूर इथे काहीसा फलंदाज पंकज जाधव यांनी त्यांना थांबवलंय, परंतु आपण पाहतोय जिंकण्यासाठी एकूण 37 धावांची आवश्यकता असताना अर्थात पनवेल वरून आलेला हा संघ असं वाटलं होतं की सहज जिंकू शकेल, परंतु होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू अर्थात पहिल्याच षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी करून अर्थातच 21 धावा वसूल केल्यानंतर आता मात्र बॅकफूट वरती ढकललंय, ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाला. गोलंदाजी करणारा संघ अर्थात I11 डेरवली. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका पंकज जाधव यासाठी एक लकी मैदान. आणि या षटकारांशी पुन्हा एकदा उंच उडी घेतलंय धावसंख्येनी. धावसंख्या वाढून पोहोचते, ती म्हणजे 34 धावा. आता मात्र 3 धावांची गरज जिंकण्यासाठी, पुढल्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी, क्वालिफाय होण्यासाठी. स्लोवर वन यावेळेस इन स्विंगर होता, स्लोवर वन पण होता. चांगलं मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज सिद्धांत याच्या द्वारे, परंतु इथे मात्र आपण पाहतोय काहीसा वेळ गेलाय, कारण अजूनही 7 चेंडू येणं बाकी असताना जिंकण्यासाठी मात्र 3 धावांची गरज. अर्थात क्रिकेटच्या या मैदानावरती काही होऊ शकतं, कारण मित्रांनो मी असे सामने पाहिलेत की नक्कीच क्रिकेटवरचा भरोसा संपूर्णतः उडालाय.
कारण शेवटच्या षटकामध्ये ज्यावेळेस एक धावेची सर गरज होती त्यावेळेस मी मेडन ओव्हर माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तर हा क्रिकेटचा खेळ विचित्र आणि नक्कीच अगदी सरड्याप्रमाणे रंग बदलणारा. क्या बात आहे. 2 मिनिटे घेतो साहेब. या ठिकाणी आमच्या तंटामुक्ती अध्यक्ष भिगोंडा माजी अध्यक्ष श्री रोशन शेठ पारांगे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आयोजकांना विनंती करतो की श्री मनोज पारांगे आपण त्यांना एक छोटंसं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय. श्री रोशन शेठ पारांगे. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत पिगोंडे माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री रोशन शेठ पारांगे यांचं स्वागत. त्यानंतर त्यांच्या सोबत असलेले युवा कार्यकर्ते श्री मनोज ताडकर यांचं स्वागत करतील श्री साईनाथ धुळे. त्यानंतर त्यांच्या सोबत असलेले श्री शरद पारांगे